स्वरूपाचे ध्यानी निरंजन पाहिले, डोळ्याने दाविले चराचर. आता माझे नयनी गोप आहे, नयना नयनी राहे नयनची. ज्ञानदेवा नयन निवृत्तीने दाविला, सर्व ठाई झाला डोळा एक. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 2 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये 13 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधियज्ञ कथंको अत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथंज्ञोऽसि नियतात्मभिः. अर्जुन भगवंतांना विचारतोय, अधियज्ञ कथंको अत्र, या यज्ञाचा अधिपती सर्वे सर्वा जो आहे तो कोण आहे देवा? को अत्र देहस्मिन् मधुसूदन, या जीवाच्या देहाशी त्याचा संबंध काय आहे, त्याचं नातं काय आहे? आणि प्रयाणकालेच कथं नियोसी नियतात्मभी, असा नियता जो आहे तुला ज्यानं पूर्णपणे जाणलेला आहे असा मनुष्य प्रयाणकाळी म्हणजे अंतसमयी मृत्यूच्या वेळी तुला कशा प्रकारे जाणून घेतो? देवा मला हे जाणायचं आहे. आणि याबरोबरच पहिल्या श्लोकामध्ये विचारलेले 5 प्रश्न आहेतच. किं तद् ब्रह्म किमाध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम. देवा ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, सृष्टी कशी आहे आणि अधिदैवत कोण आहेत, देवता कोण आहेत. त्याबरोबरच ही 3 असे 8 प्रश्न अर्जुनाने विचारले आहे. अर्थात भगवंत अंतर्यामी आहेत. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, न सांगता तुम्हा कळो येते नारायणा. काहीच मागावं लागत नाही महाराज. ते नातं मात्र आपल्याला जोडता आलं पाहिजे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ही नाड जोडायला पाहिजे. ते कनेक्शन एकदा जोडलं गेलं की मग काहीच साकडे पडून येते. कशाचीच कमतरता नसते महाराज. सर्व काही तो करत असतो आणि ते फार अतिशय सोपंही आहे. त्याकरता उपाय सांगितलेला आहे. फक्त स्वचा अर्थात अहम मी, या मीचा विसर पडावा लागतो. देह नव्हे मी हे सरे. आयुष्य शिल्लक राहावं आणि इच्छा आकांक्षा या समूळ नाहीशा होऊन जाव्यात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. देवा आता कुठलीच इच्छा माझी अपूर्ण नाही आहे, असा तृप्ततेचा ढेकर जीवनामध्ये यावा. निरेच्छ होऊन जावं आणि आयुष्य मात्र पुढे अजून शिल्लक राहावं. यालाच मुक्त अवस्था म्हटलंय महाराज. आणि या उलट आयुष्याचा अंतिम क्षण जवळ यावा आणि प्रचंड इच्छा आकांक्षा शिल्लक राहाव्या, मन घुटमळत राहावं, अप्राप्ती करता तळमळ चालू असावी, ही बद्ध अवस्था आहे. आम्ही या ठिकाणी मुक्त व्हायला आलो आहे, बद्ध नाही. वास्तविक जीवाचं मूळ स्वरूप हे मुक्ततेचंच आहे. मुक्त झाला परी बळे झाला बद्ध. आम्हीच आमच्या इच्छा आकांक्षा इतक्या प्रचंड वाढवल्या की त्यामध्ये आम्ही कधी बद्ध झालो आम्हाला सुद्धा कळालं नाही महाराज. म्हणून अहमचा नाश व्हावा लागतो. इच्छा संपूर्ण नाश पाहाव्या लागतात. आशा ही समूळ खानोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावी त्याने. नाहीतर गोसाव्याचा परिधान केलेला आहे पेहराव,
जटा वाढलेल्या आहे, भगवे वस्त्र घातलेलं आहे, कमंडलू हातात आहे, रुद्राक्ष माळ मोठी हे करते आहे, लोळते आहे पुढं चालताना, आणि मनात मात्र सर्व विषयाचं चिंतन चालू असेल तर उपयोग नाही महाराज. भगवे वस्त्र ती फक्त संन्यासाची एक खूण आहे, पण खरा संन्यासी कोण आहे? माऊली सांगतात, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. फक्त मी आणि माझं म्हणायचं ज्यानं सोडलं तो संन्यासी आहे. आणि नेमकं हेच सुटत नाही महाराज. भगवंत स्वरूपाची जर जाण आली तर जीव कर्त्याच्या भूमिकेतून अलिप्त होतो. कारण तो स्वीकारतो की वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटी. कशाची अहंता आहे महाराज? आणि आम्ही कशाचा गर्व करतो हेच कळत नाही महाराज. अहो, कोणत्या क्षणी पूर्णविराम येईल, वरच्याचं बोलवणं येईल, सांगता येत नाही महाराज. टांगती तलवार असताना सुद्धा कोणत्या रुबाबानं, कोणत्या बळानं, कोणत्या ताकदीनं जीव गर्व करतो हेच कळत नाही महाराज. वाटे या जनाचे थोरवा आश्चर्य, न करती विचार स्वहिताचा. कोण दमायसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा तुकोवर आहे म्हणतात. शेवटी कुणीही कामाला येत नाही. आम्ही केलेल्या कर्माचा लेखाजोखाच आमच्या सोबत असतो महाराज. म्हणून कर्मच असं करायचं आहे, निष्काम भावनेतून करायचं आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचनम. फळ त्याच्यावर सोपवायचं, आपण मागायचं नाही. आणि फळ त्यानं जीवाच्या हातात दिलेलंच नाही महाराज. कर्म जीवाला करावंच लागतं आहे. कर्म शिल्लक आहे म्हणून तर इथं आलेलो आहे. अर्जुनाला भगवंत तेच सांगतात, मी करल किंवा करणार नाही हे तुझ्या हातात ठेवलेलं नाही. कर्तुम नेच्छसी उन्मोहात करिष्यसी अवश्य अपितात. तुला ते करावंच लागणार आहे. त्याच्याच आधिपत्याखाली हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण त्रैलोक्य आकाराला आलेलं आहे महाराज, विस्तारलं आहे. आणि पुन्हा त्यातच ते सामावलं जाणार आहे. आदी मध्य अंती अवघा हरी, एक एकची अनेक एक हरी, नाथबाबा म्हणतात. आणि हे ज्याला कळालं तो भगवंताचा झालाच समजा. कारण भगवंताचं झाल्याशिवाय, कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय हे इंगित कळतच नाही महाराज. आणि एकदा भगवंताचं आम्हाला होता आलं, भगवंताचं होऊन राहता आलं की भगवंत अंतर देतच नाही महाराज. भगवंताने त्याचा अंगीकार केला की मग काहीच करायचं राहत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. द्रौपदीच्या मागं आणि अर्जुनाच्या पुढं भगवंत ढाल म्हणून राहिलेला आहे. द्रौपदी मागे पाठीराखा आहे आणि अर्जुनाच्या पुढे ढाल म्हणून भगवंत कुरुक्षेत्रावर उभा आहे. त्याचं होता आलं पाहिजे. मात्र बोटाला थोडंसं जखम झाली. सुभद्रा भगवंताची बहीण इकडं तिकडं चिंधी भगवंताच्या हाताला बांधायला शोधायली. क्षणाचाही विचार केला नाही. अंगावरचा शालू द्रौपदीनं फाडला महाराज आणि भगवंताच्या बोटाला चिंधी गुंडाळली. त्या चिंधीचं ऋण भगवंतानं काय दिलं महाराज?
सारी थी या नारी थी, नारी के बीच सारी थी या साडी के बीच नारी थी. साडीमध्ये द्रौपदी होती का द्रौपदीमध्ये साडी होती? अहो वस्त्रच झाला भगवंत. मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलिया घात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. भरकटूच देत नाही महाराज, नीट रस्त्याला लावल्याशिवाय राहत नाही. सारथ्य मात्र त्याच्या हातात देता आलं पाहिजे. अर्जुनानं जसं आपल्या रथाचं सारथ्य भगवंताकडे सोपवलं, तसं आम्ही या देहरूपी रथाचं सारथ्य भगवंताकडे सोपवलं पाहिजे. तेवढ्या विश्वासानं जर आम्ही तिथं सुपूर्द केलं, सोपवलं, सोपान वृत्तीमध्ये आलो, तर योगक्षेमं वहाम्यहम, त्याची संपूर्ण काळजी भगवंत म्हणतो मी घेतो. पण कसं? अनन्य चिंतो येतो माम ये जना पर्युपासते तेषाम नेत्य अभियोक्तानाम मग योगक्षेमं वहाम्यम. सर्व भावी आधी त्याच्या ठिकाणी शरण जावं लागतं. तेवढा विश्वास भगवंताच्या चरणी ठेवावा लागतो की तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आध्यात्मिक गुरु आहे, सद्गुरू केलेला आहे, भगवंताशिवाय दुसरा विषय तो मला सांगणारच नाही आणि पहिलं तिरी नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही, मोक्षाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास गुरुचरणी भगवंत चरणी पाहिजे. अर्जुनाचा तो विश्वास होता भगवंताच्या ठिकाणी आणि भगवंतच आध्यात्मिक गुरु होते. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केलं. कोणतं पुण्य असेल हो? दोर त्याच्याकडे सोपवली की आपली सगळी काही काळजी भगवंत घेत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग 13व्या ओळीत म्हणतात, जे अपत्य थानी ऊन निघे तयाची भूक ते मायेशीची लागे, एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य दे येरी. काय दृष्टांत दिलाय बघा माऊलींनी. जे सायाशी स्तन्य सेवी ते पक्वान्न केवी जेवी. अन्न खाण्याचं सामर्थ्य त्या बाळकामध्ये नसतं. बाल्यावस्थेमध्ये ते बाळ जे असतं आईच्या दुधावर जेव्हा ते अवलंबून असतं, त्या वेळची परिस्थिती माऊली या ठिकाणी मांडतायत की जे अपत्य थानी उनी निघे तयाची भूक ते मायेशीची लागे. एकदा दुग्धपान केलं, स्तनपान केलं त्या बाळाला की ते खेळायला निघून जातं. ते खेळात इतकं गर्क होतं, मग त्याला भूक लागेल तेव्हा तो मागल आणि मग ही स्तन देईल. असं नातं असतं का ते? नाही महाराज. न सांगता तुम्हा कडो येते नारायणा. अगदी त्याच उक्तीप्रमाणे बाळाला भूक लागली हे आईला बसल्या जागी समजत असतं. तिला पाना सुटतो महाराज त्यावेळेस. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैशे मजे येती सांभाळीत. धेनू कशाला म्हटलेलं आहे? जस्ट इलेली जी गाय असेल ती धेनू. कुठल्या गाईला धेनू नाही म्हटलेलं महाराज. त्या धेनूचं वैशिष्ट्य असतं, रानामध्ये ती चरते, पण वासरान जर हंबरडा फोडला आणि त्याला जर कडकडून भूक लागली तर गाईच्या स्तनातून रानामध्ये दूध गळतं महाराज. ती तिला इंडिकेट होतं, तिला कळून येतं, तिथून जी सुटते ती. मग कितीही काठ्यांनी मारा, रस्ता अडवा तिचा, धडाक वासराजवळ येऊन तिला स्तनपान केल्याशिवाय दुसरं कुठेही क्षणभर सुद्धा तिला अडथळा तिला सहन होत नाही किंवा ती कोणत्याही अडथळ्याला प्रसंगी मार खाणार, पण त्या वासराजवळ ती जाणारच. भगवंताचं तसं असतं. बाळाला भूक लागली आईला बसल्या जागी कळतं, तसं शिष्याला काय हवं, त्याच्या हिताचं काय आहे हे भगवंताला कळत असतं. म्हणून माऊली वर्णन करतात की जे अपत्य थानी ऊन निघे तयाची भूक ते मायेशीची लागे, एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य दे येरी. स्तनपान करून दूर खेळत असलेलं मूल भूक त्याच्या मातेलाच लागत असते. म्हणजे तिला कळून येतं महाराज की आता माझं बाळ भुकेलं झालंय.
बाळांना हाक मारण्याची गरज पडत नाही किंवा आई मला पाज म्हणून सांगायची गरज पडत नाही. का मग त्यानं दूध मागितल्यावर ती दुग्धपान करत असते का? नाही महाराज. त्यानं न सांगता त्याची भूक तिला बसल्या काम करीत असताना त्या क्षणाला जाणवते आणि त्याच वेळेस ती खेळणाऱ्या बाळाला उचलून घेते आणि त्याला स्तनपान करत असते. या आईसारखं भगवंताचं भक्ताशी नातं असतं. पण ते नातं तितक्या विश्वासानं, त्या बाळाला माहिती आहे आई आपल्याला भुकीलं ठेवणार नाही, तसं आपलं अहित भगवंत कधीही करणार नाही, इतकी श्रद्धा त्याच्या चरणावर, त्याच्या ठिकाणी जेव्हा जीवाची बसते त्यावेळेस मग त्याचं प्रीत्य सुरू होतं. योगक्षेमं वहाम्यम. असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. कुठलंच काही सांगायची गरज पडत नाही त्यावेळेस. जे अपत्यथाने उनी निघे तयाची भूक ते मायेशीची लागे. एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य दे येरी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.